नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आपल्या भारताचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ 2026 मधील तर खूप महत्त्वाचे यावर मी 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 मधील येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खरंच खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे आणि स्पेशली या व्हिडिओमध्ये मी प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण देखील घेतलेले आहे, म्हणून तुम्हाला थोडाही डाऊट राहणार नाही। कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आणि स्पष्टीकरणामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, थोडाही व्हिडिओ स्किप न करता। तर चला पहिला प्रश्न पाहूयात आपण। तर आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर सर्वांना माहिती आहे नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे विद्यमान आणि 15वे पंतप्रधान आहेत। तर ते 26 मे 2014 पासून या पदावर कार्यरत असून भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे ते नेते आहेत। तर विद्यार्थ्यांनो, नरेंद्र मोदी बद्दल आपण प्रमुख बाबी पाहून घेऊयात। तर त्यांचा कार्यकाळ 2014, 2019 आणि 2024 या तिसऱ्यांदा अशा सलग 3 वेळा पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांची पार्श्वभूमी काय आहे? तर पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी 2001 ते 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे। ठीक आहे, सर्वांना ही माहिती माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे। विशेष स्वातंत्र्य भारतामध्ये जन्मलेले ते आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत। यानंतर दुसरा प्रश्न, आपल्या भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर ते आहेत राजनाथ सिंह। कोण? तर राजनाथ सिंह। योग्य उत्तर ऑप्शन बी हे आहे। तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहेत। तर ते 31 मे 2019 पासून या पदावर कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ते सांभाळत आहेत। तर शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात लक्षात ठेवण्याजोगी। तर नाव आहे राजनाथ सिंह आणि पदभार संरक्षण मंत्री आहे त्यांच्याकडे आणि त्यांचा कार्यकाळ 31 मे 2019 पासून सलग दुसऱ्यांदा। आणि त्यांची पार्टी कोणती? तर भाजप ही पार्टी आहे, बीजेपी भारतीय जनता पार्टी। आणि ते उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत। त्यांच्याकडे भारतीय सशस्त्र दलांचे भूदल, नौदल आणि वायुदलाचे आधुनिकीकरण आणि संरक्षणातील आत्मनिर्भरतेची मोठी जबाबदारी आहे। ठीक आहे, यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात आपण। तर आपल्या भारताचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री कोण आहेत सध्याचे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अमित शहा आहेत। कोण आहेत ते? तर अमित शहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे आहेत। तर त्यांनी 30 मे 2019 पासून गृहमंत्री म्हणून आणि जुलै 2021 पासून देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच बीजेपीचे प्रमुख नेते असून गांधीनगरचे खासदार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, कोण आहेत गृहमंत्री? अमित शहा आणि सहकार मंत्री देखील अमित शहा आहे। ठीक आहे, पॉइंट देखील लक्षात ठेवा। यानंतर चौथा प्रश्न, आपल्या भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे नितीन गडकरी। काय नाव आहे त्यांचे? तर नितीन गडकरी। योग्य उत्तर ऑप्शन ए हे आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सर्व प्रश्नांना मी स्पष्टीकरण घेतलेले आहे। तुम्हाला कोणत्या चॅनलवर असे स्पष्टीकरण मिळणार नाही। खरं खूप मेहनत घेऊन मी स्पष्टीकरण काढलेले आहे विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी स्पेशली। बरेच चॅनल फक्त वन लाइनर प्रश्न देत असतात, पण मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून स्पष्टीकरण काढत असतो, जेणेकरून तुम्हाला कोणता डाऊट राहू नये। तर विद्यार्थ्यांनो, स्पष्टीकरण पाहूयात। आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आहेत। तर ते 27 मे 2014 पासून या पदावर कार्यरत असून देशातील महामार्ग, पायाभूत सुविधा आणि रस्ते विकासासाठी जबाबदार आहेत। तर शॉर्टमध्ये माहिती पाहूयात आपण। तर मंत्री लक्षात ठेवा नितीन गडकरी। तर त्यांचे पूर्ण नाव आहे नितीन जयराम गडकरी। आणि मंत्रालय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय। आणि राज्यमंत्री कोण आहेत? तर VK सिंग पूर्वी होते आणि सध्याचे राज्यमंत्री अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा आहेत मार्च 2026 पासून। ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो, त्यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अनेक महामार्ग,
प्रकल्प आणि एक्सप्रेसवेची कामे वेगाने सुरू आहेत. यानंतर 5वा प्रश्न पाहूयात. तर आपल्या भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सध्याचे कोण आहेत? तर हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर ते आहेत जे.पी. नड्डा. कोण आहेत? तर जे.पी. नड्डा. योग्य उत्तर ऑप्शन बी हे असणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे विद्यमान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणजे जे.पी. नड्डा हे आहेत. तर त्यांनी 11 जून 2024 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आणि विद्यार्थ्यांनो, या मंत्रालयाअंतर्गत ते कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तर प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया पटेल हे राज्यमंत्री आहेत. यानंतर 6व्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तर आपल्या भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शिवराज सिंह चौहान त्यांचे नाव आहे. काय? तर शिवराज सिंह चौहान. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे आहेत. तर त्यांनी 10 जून 2024 रोजी या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर महत्त्वाचे तपशील देखील पाहूयात पॉइंट नुसार. तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान 10 जून 2024 पासून पदभार स्वीकारला. ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान 10 जून 2024 पासून त्यांनी पदभार स्वीकारला. आणि राज्यमंत्री कृषी तर रामनाथ ठाकूर आणि भगीरथ चौधरी आहेत. आणि राज्यमंत्री ग्रामीण विकासचे चंद्रशेखर पेम्मासानी आणि कमलेश पासवान असे त्यांचे नाव आहे. तर ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असून 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्येही मोठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेली दिसून येते. यानंतर 7वा प्रश्न आपण पाहून घेऊयात. हा देखील प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर आपल्या भारताचे वित्त म्हणजेच अर्थमंत्री कोण आहेत सध्याचे? तर त्यांचे नाव आहे निर्मला सीतारामन. ठीक आहे, सर्वांना माहिती असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताच्या विद्यमान केंद्रीय वित्त म्हणजेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आहेत. तर त्या 31 मे 2019 पासून या पदावर कार्यरत असून भारत सरकारच्या अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची मोठ्यात मोठी जबाबदारी त्या सांभाळत आहेत. तर त्यांचे पद सर्वांनी लक्षात ठेवा, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री. आणि त्यांचा कार्यकाळ 31 मे 2019 पासून ते आतापर्यंत. आणि पार्टी भाजप पार्टी आहे, भारतीय जनता पक्ष. आणि काही महत्त्वाचे मुद्दे देखील सर्वांनी लक्षात ठेवा, पेपरला येतात असे मुद्दे. तर ते आपल्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. आणि त्यांच्याकडे अर्थ मंत्रालयासोबतच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचीही अतिरिक्त जबाबदारी आहे. आणि पंकज चौधरी हे अर्थ राज्यमंत्री म्हणून काम पाहतात, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर त्यांचे नाव आहे एस जयशंकर. काय आहे? तर एस जयशंकर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे सध्याचे मार्च 2026 नुसार परराष्ट्र मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर हे आहेत. तर त्यांनी 30 मे 2019 पासून हे पद सांभाळलेले असून ते भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत. तर ते एक निवृत्त मुत्सद्दी असून त्यांनी आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य माहिती सर्वांनी लक्षात ठेवा. तर पद कोणते आहे ते? तर ते आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री. आणि नाव आहे त्यांचे डॉक्टर एस जयशंकर. आणि त्यांचा कार्यकाळ देखील सर्वांनी लक्षात ठेवा, 30 मे 2019 पासून सध्यापर्यंत म्हणजे आतापर्यंत. आणि त्यांची पार्श्वभूमी तर निवृत्त IFS अधिकारी डॉक्टर जयशंकर हे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून सर्वाधिक काळ काम करणाऱ्यांपैकी एक आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो, 9वा प्रश्न, आपल्या भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? हा देखील खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धर्मेंद्र प्रधान असे त्यांचे नाव आहे. काय? तर धर्मेंद्र प्रधान. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 नुसार श्री धर्मेंद्र प्रधान हे आपल्या भारताचे विद्यमान केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. तर त्यांनी 7 जुलै 2021 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला असून ते शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. तर महत्त्वाचे पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा.
शिक्षण मंत्री कोण आहेत तर धर्मेंद्र प्रधान. राज्यमंत्री शिक्षणचे तर जयंत चौधरी आणि सुकांत मजुमदार असे त्यांचे नाव आहे आणि त्यांचा कार्यकाळ 7 जुलै 2021 पासून आजपर्यंत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. यानंतर 10वा प्रश्नाकडे वळूयात आपण. तर आपल्या भारताचे पंचायत राज, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री कोण आहेत सध्याचे तर त्यांचे नाव आहे राजीव रंजन सिंह. त्यांना लल्लन सिंह असे देखील म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय पंचायती राज, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री श्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंग हे आहेत. तर जून 2024 पासून त्यांनी या पदाचा कार्यभार संभाळलेला आहे. यानंतर 11वा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, 11वा प्रश्न घेण्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना. तर आपल्या स्टॅटिक जीकेच्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात, म्हणजे 25, 30,000, 50,000 पर्यंत व्ह्यूज जातात, पण खरंच खूप कमी विद्यार्थी लाईक करतात. म्हणून या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट मी फक्त 2000 लाईक ठेवलेलं आहे. किती तर फक्त 2000 लाईक. तर तुमचं लाईकचं टार्गेट पाहून मला ही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळतं. म्हणून विद्यार्थ्यांनो, लवकरात लवकर आपले टार्गेट पूर्ण करत जा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवा. तर तुमचं प्रश्नाचं उत्तर पाहून आणि लाईकचे टार्गेट पाहून मला नेहमी असे व्हिडिओ अपलोड करावेसे वाटतात. म्हणून सर्वांनी दोन्ही टार्गेट लवकर पूर्ण करा. तर चला प्रश्नाकडे वळूयात. तर प्रश्न आहे 11वा. तर आपल्या भारताचे अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री सध्याचे कोण आहेत तर त्यांचे नाव आहे HD कुमारस्वामी असे त्यांचे नाव आहे. काय तर HD कुमारस्वामी. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री HD कुमारस्वामी हे आहेत. तर त्यांनी जून 2024 मध्ये मोदी 3.0 सरकारमध्ये या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर महत्त्वाचे पॉइंट देखील आपण पाहून घेऊयात. तर मंत्री आहेत HD कुमारस्वामी. JDS जनता दल, सेक्युलर आणि विभाग, अवजड उद्योग मंत्रालय आणि पोलाद मंत्रालय. आणि राज्यमंत्री कोण आहेत तर भूपती राजू श्रीनिवास वर्मा हे अवजड उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. यानंतर 12वा प्रश्न. आपल्या भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री सध्याचे कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पियुष गोयल असे त्यांचे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे आहेत आणि त्यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर त्यांचा पदभार. त्यांनी 31 मे 2019 रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. आणि त्यांच्याकडच्या इतर जबाबदाऱ्या आपण पाहूयात. तर ते सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्री म्हणूनही कार्यरत आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनो, राज्यमंत्री कोण आहेत तर जितीन प्रसाद हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. यानंतर 13वा प्रश्न. आपल्या भारताचे रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री कोण आहेत सध्याचे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अश्विनी वैष्णव असे त्यांचे नाव आहे. काय तर अश्विनी वैष्णव. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे विद्यमान केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे आहेत. तर ते ओडिशातून राज्यसभेचे सदस्य असून भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच BJPचे नेते आणि माजी IAS अधिकारी देखील आहेत. तर महत्त्वाचे पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा. नाव अश्विनी वैष्णव, मंत्रालय रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कार्यकाळ जून 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आणि 7 जुलै 2021 पासून केंद्रीय मंत्री आहेत ते. आणि त्यांची पार्श्वभूमी IIT कानपूर मधून शिक्षण आणि माजी IAS अधिकारी हे सर्व महत्त्वाचे विभाग सध्या त्यांच्याकडे एकत्रितपणे आहेत. यानंतर 14व्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तर आपल्या भारताचे दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री सध्याचे कोण आहेत तर त्यांचे नाव आहे ऑप्शन ए ज्योतिरादित्य सिंधिया. काय तर ज्योतिरादित्य सिंधिया.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे आहेत. तर त्यांनी जून 2024 मध्ये या विभागांची जबाबदारी स्वीकारली असून ते मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील मंत्री आहेत. तर महत्त्वाचे पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया बीजेपी आणि विभाग दळणवळण मंत्रालय, दूरसंचार आणि टपाल व ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय. विशेष त्यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य क्षेत्र हे आपल्या भारताचे ग्रोथ इंजिन म्हणून विकसित केले जात आहे. तर यापूर्वी ते नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणूनही कार्यरत होते. यानंतर 15वा प्रश्न, आपल्या भारताचे पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री सध्याचे कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे भूपेंद्र यादव. काय नाव आहे त्यांचे? तर भूपेंद्र यादव. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हे आहेत. तर त्यांनी 7 जुलै 2021 पासून या पदाचा मोठा कार्यभार सांभाळला आहे. तर महत्त्वाचे पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कोण आहेत? तर कीर्तिवर्धन सिंह असं त्यांचं नाव आहे. आणि मंत्रालयाचे मुख्यालय इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली. आणि भूपेंद्र यादव हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच बीजेपीचे ज्येष्ठ नेते आहेत. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न आहे आपला 16वा. तर आपल्या भारताचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गजेंद्र सिंह. काय? तर गजेंद्र सिंह शेखावत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सध्याचे आपल्या भारताचे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत हे आहेत. तर त्यांनी 2024 मध्ये या विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे खासदार असून राजस्थानमधील जोधपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व ते करतात. तर या मंत्रालयाअंतर्गत ते देशाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाच्या विकासासाठी काम करतात. यानंतर 17वा प्रश्न, आपल्या भारताचे संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री सध्याचे कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न. तर योग्य उत्तर ऑप्शन सी, किरेन रिजिजू असे त्यांचे नाव आहे. काय? तर किरेन रिजिजू. तर विद्यार्थी मित्रांनो, किरेन रिजिजू हे सध्या आपल्या भारताचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत. आणि त्यांनी 10 जून 2024 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानंतर 18वा प्रश्न, आपल्या भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री सध्याचे कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे ऑप्शन ए, हरदीप सिंह पुरी. काय? तर हरदीप सिंह पुरी असे त्यांचे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी हे आहेत. तर ते 2021 पासून या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे या मंत्रालयाची मुख्य जबाबदारी आहे. आणि या व्यतिरिक्त सुरेश गोपी हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचे पॉइंट काय आहे? तर कॅबिनेट मंत्री हरदीप सिंह पुरी 2021 पासून, राज्यमंत्री सुरेश गोपी जून 2024 पासून आहेत हे. आणि या मंत्रालयाचे प्रमुख कार्य काय आहे? तर देशामध्ये इंधनाचा, पेट्रोल, डिझेल, गॅसचा सुरक्षित पुरवठा करणे. ठीक आहे. मंत्रालयाचे प्रमुख कार्य सर्वांनी लक्षात ठेवा. वापस एकदा सांगतो, देशामध्ये इंधनाचा म्हणजेच पेट्रोल, डिझेल, गॅसचा सुरक्षित पुरवठा करणे. यानंतर 19वा प्रश्न, तर आपल्या भारताचे कामगार आणि रोजगार तसेच युवा कल्याण व क्रीडा मंत्री सध्याचे कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे मनसुख मांडविया. काय? तर मनसुख मांडविया म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री हे डॉक्टर मनसुख मांडविया हे आहेत. तर त्यांनी 10 जून 2024 रोजी या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. तर महत्त्वाचे पॉइंट काय असणार आहेत? तर मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय व युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. मंत्री आहेत डॉक्टर मनसुख मांडविया. कोण? तर डॉक्टर मनसुख मांडविया. त्यांच्याकडे दोन्ही महत्त्वाच्या खात्यांची मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 20वा. आपल्या भारताचे कोळसा आणि खाण मंत्री कोण आहेत? तर यांचे नाव आहे जी किशन रेड्डी. काय आहे त्यांचे नाव? तर किशन रेड्डी असे त्यांचे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री श्री जी किशन रेड्डी हे आहेत. तर त्यांनी जून 2024 मध्ये या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तसेच सतीशचंद्र दुबे हे कोळसा आणि खाण राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. तर महत्त्वाचे पॉइंट पाहून घेऊयात. तर नाव लक्षात ठेवा, जी किशन रेड्डी, पद केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री, आणि मतदारसंघ सिकंदराबाद तेलंगणा, आणि पक्ष बीजेपी भारतीय जनता पार्टी हा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कॉमेंटमध्ये कळवत जा. तर चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. प्रश्न आहे आपला 21वा. आपल्या भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री सध्याचे कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे चिराग पासवान. काय नाव आहे त्यांचे? तर चिराग पासवान. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे विद्यमान केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हे आहेत. तर ते 2024 पासून या पदावर कार्यरत असून अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे. यानंतर 22वा प्रश्न, आपल्या भारताचे सध्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री कोण आहेत? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांचे नाव आहे के राममोहन नायडू. काय नाव आहे त्यांचे? के राममोहन नायडू. योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू हे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जून 2024 मध्ये या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तसेच मुरलीधर मोहोळ हे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. यानंतर महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भाजप, आणि विभाग नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उडान या योजनेअंतर्गत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर आणि विमान तिकीट दर सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. यानंतर 23वा प्रश्न, आपल्या भारताचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री सध्याचे कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे प्रल्हाद जोशी असं त्यांचं नाव आहे. काय? तर प्रल्हाद जोशी. योग्य उत्तर ऑप्शन ए हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री श्री प्रल्हाद जोशी हे आहेत. तर त्यांनी 11 जून 2024 रोजी या पदाचा मोठा कार्यभार स्वीकारला. तर महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवा, पॉइंट काढून ठेवलेत मी स्पेशली तुमच्यासाठी. तर मंत्री श्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री BL वर्मा आणि निमुबेन जयंतीभाई बंभनिया. ठीक आहे. आणि कार्यक्षेत्र हे मंत्रालय सार्वजनिक वितरण प्रणाली आणि ग्राहक संरक्षणाशी संबंधित धोरणे राबवते. यानंतर 24वा प्रश्न, आपल्या भारताचे MSME मंत्री सध्याचे कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जितन राम मांझी. काय? तर जितन राम मांझी. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 नुसार आपल्या भारताचे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME मंत्री जितन राम मांझी हे आहेत, ज्यांनी 10 जून 2024 रोजी या मोठ्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तसेच सुश्री शोभा करंदलाजे या MSME मंत्रालयामध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. यानंतर महत्त्वाचे पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा. केंद्रीय मंत्री श्री जितन राम मांझी, राज्यमंत्री सुश्री शोभा करंदलाजे. ठीक आहे. आणि हे मंत्रालय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित नियम आणि धोरणे तयार करणारी सर्वोच्च एक संस्था आहे. यानंतर आपण पुढील 25व्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तर आपल्या भारताचे बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सध्याचे कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे सर्बानंद सोनोवाल. काय आहे त्यांचे नाव? सर्बानंद सोनोवाल. ठीक आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हे आहेत. तर ते या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असून त्यांच्या नेतृत्वाखाली सागरी क्षेत्रामध्ये विविध विकास कामे केली जात आहेत. महत्त्वाचे पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा. केंद्रीय मंत्री कोण आहेत? तर सर्बानंद सोनोवाल. राज्यमंत्री कोण आहेत? तर शंतनू ठाकूर. कोण? शंतनू ठाकूर. यानंतर 26वा प्रश्न,
आपल्या भारताचे सध्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे ऑप्शन ए वीरेंद्र कुमार. काय नाव आहे त्यांचे? वीरेंद्र कुमार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे विद्यमान केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार हे आहेत. तर ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहतात आणि मध्य प्रदेशातील टिकमगड लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार आहेत. तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील प्रमुख पदे 2026 नुसार कॅबिनेट मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार आणि राज्यमंत्री श्री रामदास आठवले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, राज्यमंत्री श्री BL वर्मा हे देखील डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी जुलै 2021 मध्ये या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला होता. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 27वा प्रश्न, आपल्या भारताचे आदिवासी व्यवहार मंत्री सध्याचे कोण आहेत? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन बी जुएल ओराम असे त्यांचे नाव आहे. काय? तर जुएल ओराम. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या जून 2024 पासून आपल्या भारताचे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम हे आहेत. तर ते भाजपचे वरिष्ठ नेते असून ओडिशाच्या सुंदरगड मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. या व्यतिरिक्त दुर्गा दास उईके हे केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री म्हणून देखील कार्यरत आहेत. तर महत्वाचे पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा. कॅबिनेट मंत्री जुएल ओराम ओडिशामधील, राज्यमंत्री दुर्गा दास उईके, मंत्रालय आदिवासी व्यवहार मंत्रालय भारत सरकार. आणि यापूर्वी अर्जुन मुंडा हे या पदावर कार्यरत होते, परंतु जून 2024 मध्ये झालेल्या नवीन मंत्रिमंडळ रचनेमध्ये जुएल ओराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 28वा, आपल्या भारताचे कापड मंत्री कोण आहेत? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी गिरिराज सिंह असं त्यांचं नाव आहे. काय? तर गिरिराज सिंह. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026च्या माहितीनुसार आपल्या भारताचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, कापड मंत्री श्री गिरिराज सिंह हे आहेत. तर त्यांनी 10 जून 2024 रोजी या पदाचा मोठा कार्यभार स्वीकारला आहे. तर कापड मंत्रालयाबद्दल महत्वाचे मुद्दे पाहूयात. मंत्री गिरिराज सिंह हे आहेत आणि राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा. आणि मंत्रालयाची भूमिका, तर हे मंत्रालय वस्त्रोद्योग, हस्तकला आणि हातमाग क्षेत्राच्या धोरणात्मक विकासासाठी काम करते. ठीक आहे, सर्वांनी या मंत्रालयाची भूमिका लक्षात ठेवा. काय? तर हे मंत्रालय वस्त्रोद्योग, हस्तकला आणि हातमाग क्षेत्राच्या धोरणात्मक विकासासाठी काम करते. यानंतर 29वा प्रश्न, आपल्या भारताचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री सध्याचे कोण आहेत? हा देखील खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ML खट्टर. काय नाव आहे त्यांचे? ML खट्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर हे आहेत. तर त्यांनी 10 जून 2024 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि या मंत्रालयासोबतच ते केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. तर महत्वाचे पॉइंट काय असणार आहे? तर मंत्री मनोहर लाल खट्टर कॅबिनेट मंत्री आहेत ते, आणि राज्यमंत्री टोखन साहू, आणि कार्यकाळ 10 जून 2024 पासून कार्यरत आहेत ते आतापर्यंत. ठीक आहे. यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, तर आपल्या भारताचे जलशक्ती मंत्री सध्याचे कोण आहेत? हा देखील खूप जास्त महत्वाचा आपला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी CR पाटील असे त्यांचे नाव आहे. काय? तर CR पाटील. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर सध्याचे आपल्या भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील हे आहेत. तर त्यांनी 10 जून 2024 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. महत्वाचे मुद्दे काय आहेत? पॉइंट, तर मंत्री श्री CR पाटील, जलशक्ती राजमंत्री श्री V सोमन्ना आणि श्री राजभूषण चौधरी आहेत, आणि मंत्रालय जलशक्ती मंत्रालय भारत सरकार. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मला द्यायचा आहे. ज्यांनी हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. ठीक आहे, प्रश्न पाहून घेऊयात. आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत सध्याचे? सर्वांनी योग्य उत्तर कळवा.
सर्वांना मी कॉमेंट रिप्लाय देईल. सर्वांनी योग्य उत्तर कळवायचं आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. आणि विद्यार्थ्यांनो, पुढील व्हिडिओ कशावर बनवू हे देखील सर्वांनी कॉमेंट करू शकता. त्यानुसार मी व्हिडिओ बनवेल. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.